Good morning to everyone. Dear students of 10th class. Today we are going to discuss about several questions and answers or workshop about the lesson his first flight. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट नंबर 1.5 हिज फर्स्ट फ्लाईट या धड्याच्या इंग्लिश वर्कशॉप याविषयी आपण चर्चा करणार आहोत. ओपन युअर इंग्लिश टेक्स्ट बुक अँड सी ऑन पेज नंबर 34. देर इज गिवन द फर्स्ट क्वेश्चन. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दिलेली जी स्टेटमेंट्स आहेत, वाक्य आहेत, ही वाक्य चूक की बरोबर सांगा. सी द फर्स्ट सेंटेन्स. द यंग सीगल बर्ड वॉज नॉट कॉन्फिडंट अबाउट द ॲबिलिटी ऑफ हिज विंग्स. द फर्स्ट सेंटेन्स इज ट्रू. See the second sentence. The young seagull's parents guided and improved his siblings in the art of flying. The second sentence is also true. See the third sentence, third statement. When the young seagull bird pretended to be falling asleep, his parents noticed him. This sentence is false. And see the last statement. Flying across the young seagull bird, the mother dropped a piece of fish into his beak. The last sentence is also false. Okay, see the second question. Complete the following statements, complete the following sentences. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न असा आहे की ही दिलेली जी वाक्य आहे ती वाक्य पूर्ण करा असं म्हटलेलं आहे. पहा, सी द फर्स्ट सेंटेन्स. द सीगल इज अफ्रेड टू फ्लाय बिकॉज. विद्यार्थी मित्रांनो, तो सीगल पक्षी घाबरत आहे, म्हणजे आकाशामध्ये उडण्यास तो घाबरत आहे, याचं कारण या ठिकाणी विचारलेलं आहे. हे आपण पूर्ण करायचं आहे. वन्स अगेन रीड द लेसन अँड कम्प्लीट दीज स्टेटमेंट्स. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा हा धडा वाचा आणि ही वाक्य पूर्ण करा. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट बघा. द यंग सीगल बर्ड इज अफ्रेड टू फ्लाय because the young seagull bird thought that his short wings would be never support him to fly in the sky, and he would fall and drown in the sea. बघा, का घाबरत होता याचं कारण असं आहे की त्याला असं वाटत होतं त्या पक्षाला की त्याचे ते छोटेसे पंख आपल्याला आधार देणार नाहीत उडण्यास आकाशामध्ये, किंवा आणि त्याचबरोबर जर आपण त्या समुद्रामध्ये आपण जर उडायचा प्रयत्न केला तर आपण त्या समुद्राच्या पाण्यामध्ये आपण पडू, असं त्याला भीती वाटत होती. आणि म्हणूनच तो पक्षी आकाशामध्ये उडण्यास तो घाबरत होता. हे लक्षात घ्या. सेकंड, young birds are afraid to make their first flight because ... Complete the second sentence. Young birds are afraid to make their first flight because they are not confident at their first flight. काय उत्तर येईल याचं? Because they are not. They, that means young birds are not confident at their first flight. म्हणजे पहिलं जे उड्डाण आहे त्यांचं, त्या पहिल्या उड्डाणाच्या संदर्भामध्ये हे जे पक्षी आहेत, हे पक्षी त्या म्हणजे त्यांना कॉन्फिडन्स नसतो.
लक्षात घ्या. सी द थर्ड, ह्युमन बिंग्स फाइंड इट डिफिकल्ट टू फेस ग्रेट चॅलेंजेस बिकॉज डॉट डॉट. हेही वाक्य आपल्याला पूर्ण करायचं आहे बघा. जसं ए आणि बी मी सांगितलं पूर्ण करून दाखवलेलं आहे, तसं थर्ड सेंटेन्स सुद्धा तुम्ही पूर्ण करून आपल्या वहीमध्ये स्वाध्याय हा पूर्ण करायचा आहे. ओके, सी द नेक्स्ट थर्ड क्वेश्चन. रीड द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दिलेले जे शब्द आहेत ते शब्द काळजीपूर्वक वाचा म्हटले. रीड द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस ऑफ युअर ओन. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे शब्द वाचा आणि तुमच्या स्वतःचे अर्थपूर्ण वाक्य बनवा, तयार करा. अँड राईट इन युअर नोटबुक. आणि ती वाक्य आपल्या वहीमध्ये लिहा. कोणते कोणते शब्द दिलेत बघा. फर्स्ट वर्ड प्लेंटिवली, नेक्स्ट मॉन्स्टरस, थर्ड वन बेकॉन, next one curvating, next one fate, and last one soar. So students, read these words very carefully and try to make meaningful sentences of your own and write down these sentences you make in your notebook. Okay, for example, कोणता यातला एक शब्द घेऊया बघा. फॉर एक्झाम्पल प्लेंटिवली किंवा मॉन्स्टरस शब्द घ्या. मॉन्स्टरस कुठला पण घेऊ शकतो आपण बघा. मॉन्स्टरस. अ मॉन्स्टरस वेव सॉल्वड द बोट विथ सम फिशरमेन इन इट. किंवा सोर शब्द घ्या शेवटचा. SOAR सोअर. सोअर आपल्या मनानं वाक्य बनवायचं आहे. द एरोप्लेन सोअर्ड अप इन द एअर किंवा द बर्ड सोअर्ड अप इन द स्काय. इन दिस वे, अशा प्रकारे, इन दिस वे यू ट्राय टू मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस युजिंग दीज वर्ड्स. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे शब्द वापरून आपल्या मनाची अर्थपूर्ण वाक्य तयार करा. अँड राईट डाऊन दीज सेंटेन्सेस इन युअर नोटबुक. आणि ती वाक्य आपल्या वहीमध्ये लिहा. ओके, डू यू अंडरस्टँड? सगळ्यांना कळालेलं असेल. सी द फोर्थ क्वेश्चन. रीड द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली अँड फिल इन द ब्लँक्स बाय चूजिंग अप्रोप्रिएट वर्ड गिवन इन ब्रॅकेट्स. Which words are given in the brackets? कोणते कोणते शब्द दिलेत बघा या ठिकाणी कंसामध्ये. अफ्रेड, प्लंज्ड, appeared, shrilly, schemed, devoted, and last one cowardice. Read all the words carefully. हे सगळे शब्द काळजीपूर्वक वाचा. And try to guess the meaning of each and every word. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक शब्दाचा अर्थ काय असेल त्याचा अंदाज करा, तर्क करा. अँड आफ्टर दॅट यू ट्राय टू फिल इन द ब्लँक्स बाय चूजिंग करेक्ट वर्ड. ओके स्टुडंट्स, त्यानंतरच आपण योग्य तो शब्द रिकाम्या जागेमध्ये भरून हे वाक्य पूर्ण करायचे. फॉर एक्झाम्पल, अर्जुन इज फुल ऑफ डॉट डॉट. काय बघा इथं, अर्जुन इज फुल ऑफ अपीअर्ड येईल, न येणार. अर्जुन इज फुल ऑफ कॉवर्डाइस. अर्जुन इज फुल ऑफ कॉवर्डाइस. नेक्स्ट बी बघा, द वायोलिन प्लेड व्हेरी डॉट डॉट अँड मेरीली. द वायोलिन प्लेड व्हेरी श्रीली अँड मेरीली. नेक्स्ट वन, रवी सेड, comma, inverted comma, are you really dot dot of the dark? Question mark. काय लिहिते रे बघा, रवी म्हणाला की आर यू रिअली, खरंच तू डॉट डॉट ऑफ द डार्क, म्हणजे अंधाराला तो खरंच काय म्हणता येतं, अफ्रेड म्हणजे भिणे. रवी सेड आर यू रिअली अफ्रेड ऑफ द डार्क असेल पा.
नेक्स्ट द होल विलेज डॉट डॉट इन टू डार्कनेस, म्हणजे संपूर्ण गाव अंधारामध्ये बुडाला म्हणूया आपण बघा. काय लिहितं प्लंज्ड, द होल विलेज प्लंज्ड इन टू डार्कनेस. नेक्स्ट द लायन्स डॉट डॉट देअर प्रे हंग्रीली, काय येईल बघा पुढच्या वाक्यासाठी ई साठी द लायन्स डिहोर्ड, काय येईल तिथं द लायन्स डिहोर्ड देअर प्रे हंग्रीली. नेक्स्ट वन काय येतोय बघा ही डॉट डॉट थ्रू द रिपोर्ट, दोन राहिले त्यापैकी काय येतोय बघा ही स्कीम्ड थ्रू द रिपोर्ट, स्कीम्ड थ्रू द रिपोर्ट. अँड लास्ट कुठला राहिलाय बघा वन बाय वन द स्टार्स डॉट डॉट इन द स्काय, वन बाय वन द स्टार्स अपियर्ड, कुठला येतोय तिथं अपियर्ड, कोणता येतोय कंसातला शब्द बघा अपियर. ओके सी ऑन पेज नंबर 35. विद्यार्थी मित्रांनो पान नंबर 35 काढा. फिफ्थ क्वेश्चन रीड अबाउट द स्पेस मिशन ऑफ सुनीता विल्यम्स. विद्यार्थी मित्रांनो बघा स्पेस मिशन म्हणजे अंतराळ मोहीम म्हणतो आपण बघा. तर त्या सुनीता विल्यम्स यांच्या अंतराळ मोहिमेविषयी आपण या ठिकाणी काय करायचं आहे वाचायचं आहे. रीड अबाउट द स्पेस मिशन ऑफ सुनीता विल्यम्स. इमॅजिन यू आर गोइंग टू इंटरव्ह्यू हर. कल्पना करा विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही या विल्यम्स सुनीता विल्यम्स यांची तुम्ही काय घेत आहात इंटरव्ह्यू घेत आहात, मुलाखत तुम्ही घेत आहात अशी कल्पना करा. अँड फ्रेम 10 to 12 इंटरव्ह्यू रिलेव्हंट क्वेश्चन्स रिगार्डिंग. आणि असं समजून तुम्ही काय करायचं आहे की त्या सुनीता विल्यम्सची मुलाखत घेण्यासाठी 10 ते 12 प्रश्न आपण स्वतः तयार करा. या ठिकाणी काही मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यांचा आधार घ्या आणि प्रश्न तयार करा. मुद्दे बघा हर अर्ली लाईफ ट्रेनिंग, एज्युकेशन, हर ॲक्च्युअल फ्लाईट इन टू स्पेस, फ्युचर प्लान्स, हर मेसेज टू व्ह्युअर्स. ओके स्टुडंट्स, तर फॉर एक्झाम्पल एखादा मुद्दा घ्या या ठिकाणी हर अर्ली लाईफ ट्रेनिंग हा मुद्दा घेऊया आपण बघा. तर आपण सुनीता विल्यम्स यांना प्रश्न विचारायचा आहे या ठिकाणी. तर आपण म्हणू शकतो मॅडम कुड यू प्लीज टेल मी अबाउट युअर अर्ली लाईफ अँड युअर फॅमिली. बघा आपण म्हणू शकतो की तुमच्या अगोदरच्या जीवनाविषयी आणि तुमच्या कुटुंबाविषयी तुम्ही कृपया मला सांगाल का. किंवा एज्युकेशनविषयी आपण माहिती या ठिकाणी विचारू शकतो. बघा एज्युकेशन म्हणजे काय शिक्षण. व्हॉट इज युअर एज्युकेशन, तुमचं शिक्षण काय आहे आपण असं विचारू शकतो बघा. ओके तर इन दिस वे यू ट्राय टू मेक 10 to 12 इंटरव्ह्यू रिलेव्हंट क्वेश्चन्स. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 10 ते 12 मुलाखतीसाठी मुलाखत घेण्यासाठी विचारण्यास लागणारे असे काही प्रश्न आपण या ठिकाणी बनवायचे आहेत बघा. ओके सगळ्यांनाच या ठिकाणी समजलेलं असेल. माहिती पहिल्यांदा यांच्याविषयी माहिती आपण गोळा करायची लक्षात घ्या. माहिती वाचायचे, सुनीता विल्यम्स विषयी माहिती वाचायचे लक्षात घ्या. ओके सिक्स्थ क्वेश्चन डिस्क्राईब इन युअर नोटबुक द चॅलेंजेस यू फेस्ड व्हाईल लर्निंग टू राईड बायसिकल ऑब्लिक स्विमिंग और एनी टाइप ऑफ स्किल. विद्यार्थी मित्रांनो इथं काय आहे बघा डिस्क्राईब वर्णन करायचं आहे. इन युअर नोटबुक द चॅलेंजेस यू फेस्ड व्हाईल लर्निंग टू राईड बायसिकल और स्विमिंग और एनी स्किल. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सायकल चालवायला म्हणा किंवा पोहायला म्हणा किंवा इतर कोणत्याही प्रकारचं कौशल्य असेल ते कौशल्य एखादं शिकण्यातील ज्या ज्या संकटांना आपल्याला सामना करावा लागतो किंवा
कोणकोणत्या संकटांना तुम्ही सामना केला, पोहायला शिकत असताना किंवा सायकल चालवायला शिकत असताना किंवा इतर कोणत्याही प्रकारचे एखादं कौशल्य असेल ते शिकत असताना कोणत्या संकटांना, कोणत्या आव्हानांचा तुम्हाला सामना केला, तुम्ही सामना कशा प्रकारे केला याचं वर्णन या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. लक्षात घ्या. इथं उदाहरण दिलं आहे लर्निंग बायसिकल, जे सायकल चालवण्याचं इथं उदाहरण दिलेलं आहे बघा. चॅलेंजेस कोणकोणते आहेत बघा. कॉन्फिडन्स, रिस्क, डेअरिंग, फिअर इथं मुद्दे दिलेले आहेत. तर या मुद्द्याच्या आधारे आपण काय करायचं आहे, याचं वर्णन आपण स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करायचा हे लक्षात घ्या. 7वा प्रश्न आहे प्रोजेक्ट एक दिलेला आहे बघा. एक प्रकल्प या ठिकाणी आपल्यासाठी या ठिकाणी एक प्रकल्प दिलेला आहे. तो प्रकल्प काय आहे बघा. तर प्रकल्प आहे कलेक्ट द करिअर ऑप्शन्स रिलेटेड विथ फ्लाइंग. काय गोळा करायचं आहे, कलेक्ट द करिअर ऑप्शन्स म्हणजे पर्याय, करिअर म्हणजे आपलं करिअर, त्याचे ऑप्शन्स, करिअर ऑप्शन्स रिलेटेड विथ फ्लाइंग. रिलेटेड म्हणजे कशाशी संबंधित, फ्लाइंगशी संबंधित जे काही करिअर ऑप्शन्स आहेत ते आपण काय करायचे आहेत, गोळा कलेक्ट करायचे आहेत. फाइंड आउट द इन्स्टिट्यूट्स वेअर ट्रेनिंग ऑफ युअर ऑप्शन्स इज गिवन. काय शोधायचं आहे, फाइंड आउट द इन्स्टिट्यूट्स म्हणजे संस्था अशा शोधायचे आपण ज्या संस्थेमध्ये ट्रेनिंग, वेअर ट्रेनिंग ऑफ युअर ऑप्शन्स इज गिवन. म्हणजे तुमचे काही जे ऑप्शन्स असतील त्या ऑप्शन्सला कोणत्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेनिंग प्रशिक्षण दिलं जाणार आहे ते शोधा म्हटलेलं, अशा इन्स्टिट्यूट्स शोधा असं म्हटलेलं आहे बघा. फाइंड आउट द डिटेल्ड इन्फॉर्मेशन अबाउट द फीज, ड्युरेशन, ट्रेनिंग अँड फ्युचर प्रॉस्पेक्ट्स ऑफ इट. म्हणजे त्याविषयी तुमचा काय करिअर ऑप्शन्स तुमचा काय असेल त्याच्याविषयी माहिती आपण या ठिकाणी, म्हणजे त्याची फी किती असेल, ज्याचा कालावधी किती असेल, ड्युरेशन, ट्रेनिंग कसं असेल किंवा फ्युचर प्रॉस्पेक्ट म्हणजे भविष्यातील त्याचे प्रॉस्पेक्ट्स काय आहेत याविषयी काय करायचं आहे, माहिती शोधायची आहे. आणि बी दिलेलं आहे कलेक्ट ऑर ड्रॉ डिफरंट पिक्चर्स ऑफ बर्ड्स. गोळा करा किंवा स्केच करा म्हणलेले आहे. ड्रॉ काढा डिफरंट पिक्चर्स ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांचे वेगवेगळी चित्र काढा किंवा गोळा करा फ्रॉम युअर सराउंडिंग. तुमच्या सभोवताली असणारे पक्ष्यांची चित्र आपण या ठिकाणी काय करायचे आहेत, काढायचे आहेत किंवा गोळा करायचे आहेत. अँड राईट अबाउट देम आणि त्या पक्ष्यांविषयी आपण माहिती लिहायची आहे. मेक अ चार्ट विथ सम इन्फॉर्मेशन अबाउट ईच. प्रत्येकाविषयी, प्रत्येक पक्ष्याविषयी ची माहिती, पक्षी आणि त्याची माहिती असा एखादा चार्ट काय करायचा आहे, बनवा म्हटलेला आहे बघा. पुढे शेवटचा लँग्वेज स्टडी आपण घेतोय. There are words that have the same pronunciation but differ in spelling. They are called homophones. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की there are words म्हणजे असे काही शब्द आहेत बघा, असे काही शब्द आहेत. There are words that have the same pronunciation म्हणजे सारखाच प्रोनाउन्सिएशन आहे, उच्चार आहे, बट डिफर इन स्पेलिंग, मात्र स्पेलिंग मध्ये काय आहे, डिफरन्स आहे, फरक आहे. दे आर कॉल्ड अशा शब्दांना काय म्हटलं जातं, होमोफोन्स असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल म्हणलेलं आहे बघा, फेअर फेअर, नो नो. समटाइम्स द वर्ड्स हॅव द सेम स्पेलिंग अँड प्रोनाउन्सिएशन but can have different meanings in different situations. They are called homographs. For example, watch, observe, watch, shows time किंवा बी दिलेलं आहे बघा फेअर फेअर म्हणजे नॉट व्हेरी गुड, नॉट व्हेरी बॅड. तर इथं काय म्हटलेलं आहे बघा, एकंदरीत तुम्हाला याची थोडक्यात मी त्या ठिकाणी माहिती सांगतोय बघा, की असे काही शब्द आपल्या इंग्रजी भाषेमध्ये आहेत की ज्यांचं उच्चार हे सारखंच असतात, परंतु त्यांचं स्पेलिंग किंवा त्या शब्दांचे अर्थ मात्र वेगळे असतात बघा. तर अशा शब्दांना आपण होमोफोन्स असं म्हणतो बघा. उदाहरण तुम्हाला सांगितलं FAIR फेअर आणि FARE फेअर. आता FAIR फेअर म्हणजे भाडे, नाही सॉरी, फेअर मीन्स गोरा, आणि FARE फेअरचा काय भाडे असा त्याचा अर्थ होतो, हे लक्षात घ्या. तर हे जे दोन अशा प्रकारे हा फरक आहे लक्षात घ्या, परंतु त्यांचे जे स्पेलिंग आणि अर्थ वेगवेगळे आहेत दोन्हीचे बघा. आता फेअर तुम्हाला सांगितलं छान सुंदर किंवा गोरा म्हणतो आपण, आणि फेअर म्हणजे बस वगैरे काय असेल त्याचे भाडे वगैरे असं म्हणतो आपण. किंवा KNO नो आहे, NO नो आहे. आता KNO नो म्हणजे माहीत असणे आणि NO नो म्हणजे नाही.
स्पेलिंग वेगळा आहे, पण त्याचा प्रोनाऊन्सिएशन एकच आहे हे लक्षात घ्या. त्याला तर अशा शब्दांना आपण होमोफोन्स असं म्हणतो. आता होमोग्राफ्सचं म्हणजे काय बघा, तर इंग्रजीमध्ये असेही काही शब्द असतात की ज्यांचं स्पेलिंग आणि प्रोनाऊन्सिएशन हे साम्य असतं, सारखंच असतात, परंतु त्यांचा अर्थ मात्र त्यांचा जर पाहिला तर वेगवेगळे अर्थ आपल्याला पाहावयास मिळतात. मग अशा शब्दांना आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, होमोग्राफ्स असं म्हणतो. लक्षात घ्या. उदाहरणार्थ आता WATCH वॉच म्हणजे घड्याळ आणि WATCH वॉच म्हणजे पाहणे. लक्षात घ्या. या दोन्ही शब्दांचं स्पेलिंग आणि उच्चार सारखेच आहेत आपल्याला पाहायला मिळते, परंतु वेगवेगळ्या संदर्भामध्ये किंवा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्यांचे अर्थ मात्र जर पाहिले तर आपल्याला ते भिन्न असलेले आपल्याला अर्थ दिसून येतात. बघा आता वॉच म्हणजे सांगितलं तुम्हाला आणि WATCH वॉच दोन्हीचे अर्थ सांगितलेले आहेत. लक्षात घ्या. तसं खाली एक नोट काय म्हणलेली आहे बघा, होमोफोन्स अँड होमोग्राफ्स आर टुगेदर नोन ॲज होमोन्स याचा अर्थ लक्षात घ्या. तर गिव्ह द होमोफोन्स ऑफ द फॉलोइंग. आता ह्यांचे होमोफोन्स आपल्याला या ठिकाणी लिहायचे. लक्षात घ्या. होमोनिम्स काय याचा अर्थ उच्चार बघा नीट लक्षात घ्या. HOMONYMS म्हणजे होमोनिम्स असा याचा उच्चार आहे. तर दोन्हीसाठी एकत्रित शब्द किंवा संज्ञा ही अशी आहे. तर आपल्याला इथं लिहायचे आहेत, हे पूर्ण करायचं आहे. ब्ल्यू, आता BLUE ब्ल्यू, त्याला कुठला येईल, BLEW ब्ल्यू येतो बघा, BLEW ब्ल्यू, किंवा BEAR बियर, BARE बेअर असा. बीट TO2 आणि TWO2, SON सन, SUN सन. लक्षात घ्या. पुढे आपण या ठिकाणी पेज नंबर 36 बघा काय दिलेलं आहे. फाइंड फ्रॉम द लेसन द होमोफोन्स ऑफ द फॉलोइंग. पिक द होमोफोन्स फ्रॉम द टेक्स्ट. आता हे जे इथं दिलेले 10 क्रमांक दिलेले आहेत, हे 10 क्रमांक याचे होमोफोन्स आपण कुठून शोधायचे आहेत, या आपल्या ही ज फर्स्ट फ्लाईट या धड्यामधून शोधायचे आहेत. उदाहरण एक सांगतो, SEEC म्हणजे पाहणे. या धड्यामध्ये आलेला शब्द आहे SEAC. ओके, असं पूर्ण करायचं आहे आपण. बियाकडे बघा, एक्सप्लेन हाऊ द अंडरलाइन्ड होमोग्राफ्स डिफर इन मिनिंग. या ठिकाणी काय करायचं आहे बघा, कसे वेगळे आहेत हे वर्णन करायचं आहे. या ठिकाणी एक्सप्लेनेशन करायचं आहे. हाऊ द अंडरलाइन्ड होमोग्राफ्स म्हणजे अधोरेखित केलेले जे होमोग्राफ्स आहेत हे डिफर इन मिनिंग, अर्थाने कसे ते वेगळे आहेत हे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सांगायचं आहे. लक्षात घ्या. आता उदाहरण एकच आकडा बघूया पहिला. ही सॉ हिज 2 ब्रदर्स. आता SAW सॉ इथं वापरलेला आहे बघा. आता या पहिल्या वाक्यामध्ये द होमोग्राफ सॉ इन द पास्ट टेन्स ऑफ द वर्ड सी. आता SEEC चा या ठिकाणी काय आलेला आहे, पास्ट टेन्स फॉर्म आलेला आहे. असं आपल्याला काय करायचं आहे, एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. लक्षात घ्या. तर पुढचं काय मी जास्त सांगत नाही. लक्षात घ्या. आपण पूर्ण करायचं ही ऍक्टिव्हिटी. नंबर 3 काय आहे बघा, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली, अंडरलाइन द वर्ब्स अँड फाइंड आउट द टेन्सेस इन द सेंटेन्सेस. या ठिकाणी काय करायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला या ठिकाणी हे जे वाक्य ती वाक्य काळजीपूर्वक वाचायचे आहेत. अंडरलाईन द वर्ब्स आणि जे क्रियापद आहे त्याला अंडरलाईन करा म्हटलेलं आहे. अँड फाइंड आउट आणि शोधा द टेन्स इन द सेंटेन्सेस. त्या वाक्यामधला जो काळ आहे तो काळ या ठिकाणी शोधा म्हटलेला आहे. एकच उदाहरण घेऊया आपण, कोणतेही घेऊ शकतो, ABCDE मधून कोणतेही घेऊ शकतो बघा. उदाहरणार्थ आपण शेवटचं बघा, ही जस्ट फेल्ट डिझी. तर याच्यामध्ये वर्ब कुठला आहे सांगा मला, ही जस्ट फेल्ट डिझी. आता FELT फेल्ट एक आहे, वर्ब आहे. कोणत्या काळामधलं हे बघा वाक्य जर पाहिलं तर आपल्याला हे सिंपल पास्ट टेन्स मधील हे वाक्य आहे. लक्षात घ्या. सिंपल पास्ट टेन्स असं आपल्याला इथं उत्तर लिहायचं आहे. लक्षात घ्या. सर्वांच्या लक्षात आला असेल ही ऍक्टिव्हिटी. पुढे आपण ऍडव्हर्ब घेतोय थोडक्यात बघा. ऍडव्हर्ब विषयी माहिती थोडक्यात सांगतो मी, की an adverb is a word that tells us something more about a verb, an adjective or another adverb. म्हणजे बघा, क्रियापद, विशेषण किंवा दुसरे एखादे क्रियाविशेषण यांच्याविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, की ऍडव्हर्ब असं म्हणतो. इथं दिलेली जी वाक्य ती वाक्य वाचा सगळे सर्व वाक्य. आता अधिक माहिती सांगणारे बघा, ही रन्स फास्ट म्हणजे तो कसा धावतो, फास्ट धावतो. किंवा द गर्ल्स सॅंग स्वीटली, कशा मुली गातात, स्वीटली सुंदर गातात, मधुरपणे गातात.
लक्षात घ्या. त्याच्यानंतर हे थोडक्यात जरा वाचा आणि ॲडव्हर्ब विषयी माहिती आपण या ठिकाणी घ्यायची आहे. इथला एक शब्द आहे बघा, ॲडजेक्टिव्ह मध्ये आहे बघा, अबाउट अँड ॲडजेक्टिव्ह मध्ये. धिस चेन इज व्हेरी स्टर्डी, STURDY. आता स्टर्डीचा अर्थ या ठिकाणी भक्कम असा आहे, तो एक शब्द ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर पेज नंबर 37 वरती आपण येतोय बघा. या ठिकाणी डिग्रीविषयी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे, ते तुम्हाला थोडक्यात मी या ठिकाणी सांगतोय बघा. आता या ठिकाणी आपल्याला माहित असेल डिग्री फॉर्म पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह डिग्री फॉर्म आहेत. या ठिकाणी सॉरी डिग्री इथं दिलेलं आहे बघा, काय म्हणलेलं आहे बघा. द वॉटर इज टू कोल्ड, मॅनर ऑर द वे समथिंग इज डन. एक्झाम्पल, रीड स्लोली, राईट वेल. मेनी ॲडव्हर्ब्स एंड विथ LY. मेनी ॲडव्हर्ब्स म्हणजे अनेक ॲडव्हर्ब्स जे आहे त्याचा शेवट जो आहे तो कसा होतो, LY ने शेवट होतो. स्लोली, ॲक्च्युअली, सरप्राइझिंगली, इट. लाईक ॲडजेक्टिव्ह ॲडव्हर्ब्स कॅन ऑल्सो बी युज्ड इन कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह डिग्री फॉर्म्स. ही स्पोक मोस्ट इम्प्रेसिव्हली, दे डान्स्ड मोर ग्रेसफुली. आता ग्रेसफुली, इम्प्रेसिव्हली हे काय आहेत, ॲडव्हर्ब्स आहेत, हे ध्यानात ठेवा. बऱ्याचसे ॲडव्हर्ब्स जे आहे त्याचा शेवट हा LY न होत असतो. थोडक्यात या ठिकाणी डिग्रीविषयी थोडी माहिती आहे. त्यानंतर आपण ॲक्टिव्ह पॅसिव्ह वाईज पाहतोय थोडक्यात या ठिकाणी. इथं पॅसिव्ह वाईज आलेलं आहे बघा, म्हणजे कर्मणी प्रयोग, आणि ॲक्टिव्ह वाईज म्हणजे कर्तरी प्रयोग. बघा आता आपल्याला माहित असेल की कोणत्याही कृतीमध्ये दोन व्यक्ती किंवा दोन गोष्टींचा समावेश असतो, हे माहिती आहे आपल्याला. की बऱ्याच कामामध्ये एखादा जो व्यक्ती काही कृती करतो तो आणि दुसरा ज्याच्यावरती तो कृतीचा परिणाम होतो तो दुसरा व्यक्ती. उदाहरणार्थ बघा, सोनाली एट द मँगो. आता हे जर वाक्य पाहिलं तर सोनाली एट द मँगो म्हणजे या ठिकाणी सोनालीने आंबा खाल्ला. खाण्याची क्रिया कोणी केलेली आहे, सोनालीने केलेली आहे. तर ती क्रिया कशावरती अवलंबून झालेली आहे, आंब्यावरती आहे. म्हणून सोनाली हा या वाक्यामधला सब्जेक्ट आहे, मँगो हे काय आहे, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे, आणि ज्यानं क्रिया केलेली आहे तो काय आहे, त्या वाक्याचा सब्जेक्ट असतो. तर काही वेळेला आपल्याला काय होतं, काय लक्षात येतं की कर्मावरती लक्ष केंद्रित आपल्याला करावं लागतं, आणि अशा वेळी आपण वाक्यामधील कर्ता आपण बनवतो. आता उदाहरण बघा, द मँगो वॉज इटन म्हणजे या ठिकाणी क्रिया करणाऱ्याचे नाव नमूद केलेलं आहे का, घेतलेलं आहे का. द मँगो वॉज इटन फक्त म्हणलेलं आहे, म्हणजे ज्यानं क्रिया केलेली आहे खाण्याची त्याचं नाव या ठिकाणी आलेलं आहे का, नाही आलेलं. यालाच आपण काय म्हणतो की कर्मणी प्रयोग असं म्हणतो. म्हणजेच कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला अतिशय महत्त्वाचे अशा प्रकारचे स्थान त्या ठिकाणी दिलेले असते, लक्षात घ्या. पुढील कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याचे म्हणजे कर्ताचे नाव त्या ठिकाणी नमूद केलेलं नाही, घेतलेलं नाही. आता उदाहरण बघा, द प्लांट्स आर प्रूनड. द प्लांट्स आर प्रूनड. आता कोणी केले ते नमूद केलेलं आहे का, नाही केलेलं. अ कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट. याही ठिकाणी करता या ठिकाणी घेतलेला आहे का, नाही आहे. पुढे बघा, मेनी एनिडिकोट्स रिलेटेड टू मार्क ट्वेन आर टोल्ड. या ठिकाणी करता या ठिकाणी नमूद केलेला आहे का, नाही आहे. तर आपल्याला जर त्यापुढे करता जर आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा असेल तर बाय हा शब्द वापरून त्याच्या पुढे आपल्याला करता वापरावा लागतो. आता उदाहरण बघा, धिस पेन वॉज गिवन टू मी बाय माय आंटी. लक्षात ठेवा. तर कर्मणी प्रयोगामध्ये फक्त सकर्मक क्रियापदाचा वापर हा केला जातो, एवढं लक्षात ठेवा. या ठिकाणी आपला हा धडा जो आहे तो या ठिकाणी संपलेला आहे. इंग्लिश वर्कशॉप जो दिलेला आहे तो आपण आपल्या वहीमध्ये पूर्णपणे लिहून काढायचा आहे, धडा वाचायचा आहे, लक्षात घ्या. आणि लाईव्ह इंग्लिश जे आहे ते आपल्याला माहीत असेल की आपल्याला त्या प्रश्नपत्रिकेमधून गेल्या वर्षीपासून म्हणजे हे वगळण्यात आलेलं आहे, किंवा फॉर्म भरणे वगैरे हे नाही आहे. आपल्याला 5 मार्कला होतं ते अगोदर, पण त्यांनी काय केलेलं आहे आता बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपल्याला नाही असं सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी आपण थांबतोय. इथून पुढं याच्या पुढच्या तासाला आपण युनिट नंबर 2 सुरुवात करणार आहोत. ओके स्टुडंट्स, वी विल स्टॉप हिअर.